वोट जिहाद पार्ट 2 देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीजींनी ज्याचा उल्लेख केला की 2024-25 मध्ये येथे 6 लाख बांगलादेशी रोहिंग्यांना जन्म प्रमाणपत्र देऊन भारतीय नागरिक बनवण्याचं कटकारस्थान आता उघडकीस आलं आहे. 2024च्या वर्षात आतापर्यंत माझ्याकडे जी माहिती आली 2 लाखहून अधिक अर्ज मंजूर करण्यात आले जन्म प्रमाणपत्र द्यायचे. वोट जिहाद पार्ट 1 जे विधानसभेच्या वेळी मालेगाव मध्ये आम्ही उघडकीस आणलं होतं, सिराज मोहम्मद बगाड यांच्याकडे 2200 कोटी रुपये देश विदेशातून आले. तपासात आता हे बाहेर आलं आहे की 379 कोटी रुपये हे विधानसभा निवडणुकीत आणि आता या प्रकारच्या कामात वापरले जात आहे. 1969चा उशिरा जन्म नोंद या कायद्यात 2023 नोव्हेंबर पर्यंत मॅजिस्ट्रेटला अधिकार होते, आता तहसीलदारला दिले. त्या आधारावर महाराष्ट्रातल्या 50 शहरात 1000, 2000, 5000 अर्ज करण्यात आलेले आहेत. त्यात बोगस दस्तावेज लावले आहेत. स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट घरी बसून दिले गेले आहे. आज अकोला जिल्ह्यात 15,000 अर्ज आलेले आहेत आणि म्हणून आम्ही सगळे चिंतित आहोत. अकोला तालुक्यात सुमारे 5,000 आलेले आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर अकोला महापालिकेत 2020 मध्ये, 21 मध्ये, 22 मध्ये, 23 मध्ये सगळे मिळून फक्त 1600 लोकांना मॅजिस्ट्रेट न्यायालयाने 5 वर्षात 1600 आदेश दिले होते. आणि आज मला अकोला महापालिका आयुक्त म्हणतात या 2024 मध्ये एका वर्षात 2500 लोकांना प्रमाणपत्र दिली गेली. आज विस्तृत झालेल्या चर्चेत आम्ही कलेक्टरना आवाहन केलं आहे, एक नवीन प्रमाणपत्र देता येणार नाही असं राज्य सरकारने आदेश दिला आहे. पण ज्यांना दिले गेले आहेत त्याचा प्रत्येक अर्जाची छाननी केली पाहिजे, रिव्ह्यू केला पाहिजे. कलेक्टरनी या संबंधात आम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे. महाराष्ट्रात मविया आघाडी वोट जिहाद वोट बँक साठी देशाची सुरक्षा खतऱ्यात टाकत आहेत. कारण की बांगलादेशी रोहिंग्यांना सर्टिफिकेट दिलं जात आहे आणि ते आम्ही होऊ देणार नाही. हा राजकीय भ्रष्टाचार निश्चितपणे मवियाच्या नेत्यांनी करायला लावला. कारण आपण बघितलं असेल की मी मालेगावला हा घोटाळा उघडकीस आणला, 2 तहसीलदार निलंबित झाले. बचाव कोणी केला? थोबा बचाव, काँग्रेसच्या साथ. मी अमरावतीला गेलो, अंजनगाव सुरजी गाव हे एवढं आणि त्यात 14 ते 84 लोकांना सर्टिफिकेट दिले. विरोध कोणी केला? वानखेडे, काँग्रेसचे खासदार. आज मी इथे येणार आहे, काल आमदारांनी विरोध केला. कोणाचा आमदार? तर यांना हे वोट बँक आहे, वोट जिहाद आहे आणि आमच्यासाठी देशाच्या सुरक्षेचा तर उलट साजिद खान पठाण यांनी तर याची चौकशी व्हावी अशी मागणी केली. अच्छा, आणि किरीट तुम्हाला वेळा सांगितलं, मग चौकशी व्हावी ना, एक लेटर द्यायला सांगा ना, द्यावा लेटर. त्याने हिंमत असेल तर त्यांनी सांगावं की तिथे वानखेडे खोटं बोललेत आणि तिथे शोभा बच्चाव खोटं बोललेत. अरे यांनी ते सगळं पाप करायला लावलं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्या बरोबर मी त्यांना त्यांच्या कानावर हा विषय टाकला. मुख्यमंत्रीची शपथ घेतली त्याच्या आदल्या दिवशी मी सांगितलं की आप कल शपथ दे रहे हो, पहला ये विषय हात दिलो. कारण की विधानसभा निवडणुकीच्या काळात मला ही गोष्ट लक्षात आली होती. म्हणजे देवेंद्र फडणवीस साठी राष्ट्रपती नाही 2022 मध्ये सरकारानंतर या गोष्टी झालेल्या आहेत.
नाही ना, पण 22 मध्ये प्रचार आला ना. अरे दादा 2000 कायदा 2024 मध्ये अस्तित्वात आला. तहसीलदारांना सुरक्षा यंत्रणांची फेल्युअर आहेत म्हणजे इंटेलिजन्स नाही याच्या दोन्हीचा काही संबंधच नाही आहे. 2022 मध्ये तर मॅजिस्ट्रेट द्यायचे, तर तिथे तर मी तुम्हाला आकडा सांगितला इथला 2021, 22, 23 जो ह्यांनीच दिलेला आकडा तुम्हाला मी सांगितला. 2024 मध्ये लोकसभा इलेक्शन झाल्यानंतर मविया जिंकल्यानंतर जुलैमध्ये हे सगळं सुरू झालं. विधानसभा निवडणुकीचा प्रचार आणि आचारसंहितेच्या दरम्यान 90% अर्ज त्या काळात आले. आणि मुख्यमंत्री झाल्याबरोबर देवेंद्र फडणवीस हे पहिलं काम केलं SIT नियुक्त करायची. ओके एक महत्वाचा प्रश्न आहे. तुम्ही आकडा जो सांगितला अकोल्याचा 15,500च्या जवळपास आहे, तर अकोला कॅपिटल आहे का या सर्व जे नेक्सस जे आहे त्याचं? 15,845. अकोला, अमरावती, मालेगाव हे मुख्य केंद्र आहे. राष्ट्रीय पातळीवर हा विषय आणण्यासाठी आपला अजेंडा काय आहे? बोलू द्या. मालेगाव नंतर अकोला यांचं केंद्र बनत चाललं आहे. आता दुसरी 2 नवीन केंद्र विदर्भात, एक अमरावती आणि दुसरं अंजनगाव सुरजी. अंजनगाव मध्ये तर कळलं होतं की 14 ते 84 ला दिलेत, त्यातलं 14 ते अंजनगाव मध्ये राहतच नाही. सॉरी. हा विषय राष्ट्रीय पातळीवर आणण्यासाठी आपला काही राजकीय अजेंडा आहे का? राजकीय या राष्ट्रीय? राजकीय पातळीवर हा विषय जो आहे मी आणण्यासाठी उत्तर दिलं दादा. हा राष्ट्रीय विषय आहे. हा हा नॅशनलवर आणण्यासाठी काही राजकीय अजेंडा आहे का? हा राष्ट्रीयतेचा, राष्ट्रीय सुरक्षेचा विषय आहे. राजकीय एजेंडा नाही होऊ शकत. राजकीय एजेंडा उद्धव ठाकरे आणि राहुल गांधीचा वोट जिहाद आहे. आमच्या दृष्टीने राष्ट्रीय प्रोटेक्शन, सुरक्षा. हे वाटप करण्यात आले अर्ज ठीक आहेत, पण आता ज्यांनी अर्जही नाही केले असे आहेत का? मी तुम्हाला थोडं चांगला प्रश्न आहे. 1969 मध्ये हा जन्म मृत्यू नोंदवही कायदा आला. त्यात एक प्रावधान केलं की जर ज्यांचा आई वडिलांचा कोणाचा नाही आहे तर त्यांनी मॅजिस्ट्रेट कोर्टात अर्ज करावा. बरोबर आहे. आता 50 वर्ष झाली, मग ज्या कोणाचे राहिले असेल त्यांनी केले अर्ज. म्हणून बघा यावेळीचे अर्ज संबंध महाराष्ट्राचे 2 लाख आहे ना, त्यात हिंदू 1% पण नाही आहे आणि हितला मूळचा मुस्लिम पण 1% नाही आहे. कारण की त्या 50 वर्ष दरम्यान सगळ्यांनी घेतलंय. ही सगळी नावं 99% नावं मुस्लिम बांगलादेशी नावं. ओके. पश्चिम बंगालमध्ये जाणार सर्वात मोठा